नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मनोजला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात. आता मनोज पोलिसांना विनवणी करत सांगत असतो की साहेब, मी खरंच काही नाही केलं. एखाद्या बाईच्या अब्रू हात टाकण्याचा विचारसुद्धा माझ्या मनात येणार नाही. हवं तर तुम्ही माझ्या घरच्यांशी बोला. मी तसा मुलगा नाही आहे. तुम्ही माझ्या घरच्यांना फोन करा ना, मी नंबर देतो तुम्हाला. इन्स्पेक्टर साहेब त्याचं वॉलेट चेक करतात आणि त्यात त्याचं कार्ड असतं. ते बघून ते म्हणतात की इलेक्ट्रिशियन आहेस ना तू, मग अशी फालतूची कामं कशाला करतो. तसेच त्या पाकिटामध्ये मनोज आणि वल्लरीच्या लग्नाचा फोटो असतो. तो फोटो बघून इन्स्पेक्टर साहेब विचारतात, हा कोणाचा फोटो आहे? कोण आहे ही? मनोज सांगतो की माझी लग्नाची बायको आहे सर, वल्लरी. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बायको असून असली कामं करतो असं, म्हणून ते त्याला मारायला लागतात. मनोज रडत सांगत असतो की साहेब, मी खरंच काही नाही केलं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब मनोजचं काही न ऐकता त्याला मारत असतात. तितक्यात वल्लरी तिथे येते आणि मनोजला असं बघून ती खूप शॉक होते आणि धावत जाऊन इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की साहेब, अहो काय करताय तुम्ही त्यांना असं मारू नाही शकत. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बळजबरी करण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्या नवऱ्याने एका मुलीवर. तेव्हा वल्लरी रागाने म्हणते की हे बघा, गुन्हा अजून सिद्ध झाला नाही आहे. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. मी त्यांची बायको आहे. मला त्यांच्याशी बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बायको आहे तर मग काय पूजेला बसू का दोघांना? चला निघा इथून, नाहीतर पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला म्हणून तुम्हाला यातमध्ये टाकेन. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा साहेब, कायदा मला सुद्धा कळतो. त्यांचा गुन्हा अजून सिद्ध झाला नाही आहे, त्यामुळे त्यांना पूर्ण अधिकार आहे माझ्याशी बोलण्याचा, त्यांची बाजू मांडण्याचा. त्यामुळे तुम्ही आम्हाला असं अडवू नाही शकत. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अडवतोय का मी? तुम्हाला काय करायचं आहे ते करा, जा, बघतोच मी तुम्हाला काय करता येते ते. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की सुमन झोपलेली असते. सगळेच खूप टेन्शनमध्ये असतात. आता तेजा म्हणते की काहीच कळत नाही यार, काय चाललं आहे. आता प्रेरणा वल्लरीला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते आणि मिठ्ठू प्रेरणाला विचारते की प्रेरणादी, लागला का गं वल्लरीला फोन? तेव्हा प्रेरणा म्हणते की फोन लागतो आहे गं, पण उचलत नाही ना ती. थोड्या वेळाने परत ट्राय करूया. तेव्हा श्वेता टेन्शनमध्ये येऊन म्हणते की वल्लरीसुद्धा फोन उचलत नाही. आता तर इथे ही शुद्धीवर सुद्धा येत नाही आहे. तेजा म्हणते की मला काय वाटतं माहिती आहे का, ही सुमन नाटक करत आहे, काही झालं नाही हिला. तेव्हा मिठ्ठू म्हणते की ते तर ही शुद्धीवर आल्याशिवाय समजेल ना. श्वेता म्हणते की कधी यायची ही शुद्धीवर? तेव्हा प्रेरणा म्हणते की आपल्याला तरी काय माहिती, स्वामीच सांगू शकतील. तेव्हा तेजा सुमनला आवाज देऊन तिला उठवण्याचा प्रयत्न करायला लागते. मग सुमन हळूहळू शुद्धीवर येते. आता प्रेरणा तिला उठून बसायला मदत करते. तेव्हा प्रेरणा सुमनला पाणी आणायला म्हणून तिथून जायला लागते, तर सुमन घाबरून प्रेरणाचा हात पकडते आणि म्हणते की ताई नको, असं म्हणून ती प्रेरणाला मिठी मारून खूप रडायला लागते आणि रडत म्हणते की ताई, मी बर्बाद झाले, मी कुठे तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहिले आता. तेव्हा सर्वच जण सुमनकडे आश्चर्याने बघत असतात. आता प्रेरणा तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की तू रडू नको, नक्की काय झालं आहे ते सांग. तेव्हा सुमन सांगते की मन्याने माझ्यावर जबरदस्ती केली, असं म्हणून ती खूप रडायला लागते. तेव्हा सगळेजण हे ऐकून खूप शॉक होतात. आता सुमन रडत म्हणते की मी बर्बाद झाले. श्वेता म्हणते की हे शक्यच नाही. यानंतर आपण पाहतो की वल्लरी टेन्शनमध्ये येऊन स्वतःशीच म्हणते की मी आता काय करू देवा, आता तूच माझी मदत कर. तितक्यात तिला प्रेरणाचा कॉल येतो. आता प्रेरणा विचारते की वल्लरी काय चालू आहे तिथे? वल्लरी रडत म्हणते की अहो प्रेरणाताई, हे लोक माझं ऐकूनच घेत नाहीत. प्रेरणा वल्लरीला म्हणते की वल्लरी तू शांत हो आधी, असं रडून आणि धीर सोडून कसं चालेल गं? वल्लरी रडत म्हणते की पोलीस मला यांना भेटूच देत नाही आहेत, माझं डोकं कामच करत नाही आहे, मी काय करू? तेव्हा प्रेरणा म्हणते की तू रडू नको, मी येते तिथे तुला न्यायला. तेव्हा वल्लरी म्हणते की प्रेरणाताई, यांना जेलमध्ये टाकलं आहे, माझं डोकंच चालत नाही आहे. प्रेरणा म्हणते की तू काळजी करू नको, मी लगेच येते, असं म्हणून ती फोन ठेवते. आता प्रेरणा तेजाला म्हणते की मी जाते आणि घेऊन येते तिला, खूप रडते आहे ती. तेव्हा तेजा म्हणते की एकटी नको जाऊ, मी पण येते तुझ्यासोबत, असं म्हणून त्या दोघीही तिथून निघून जातात. आता श्वेता मिठ्ठूला म्हणते की मिठ्ठू, मी तुला एका मेडिसिनचं नाव मेसेज केलं आहे, तू मेडिकलमध्ये जाऊन घेऊन ये, आपण सुमनला देऊ म्हणजे तिला बरं वाटेल. मग मिठ्ठूसुद्धा मेडिसिन आणायला तिथून निघून जाते. आता श्वेता खोलीचा दरवाजा लावून घेते आणि सुमनजवळ जाऊन म्हणते की आता खरं बोलायचं. सुमन घाबरत म्हणते की म्हणजे काय खरं? श्वेता म्हणते की नाटक करते आहेस ना तू मनोज भाऊजींना फसवायला? तेव्हा सुमन रडत म्हणते की नाही हो ताई, मी खरं सांगते आहे, मी नाटक नाही करत. आता श्वेता रागाने म्हणते की तुझ्या कानाखाली जाळ काढेन, आणि तुला कळतंय का तू काय बोलते आहेस ते? मनोज भाऊजींना पोलीस स्टेशनमध्ये पोलीस मारत असतील खूप तुझ्यामुळे, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, खरं बोल. सुमन रडत म्हणते की मी खरंच बोलते आहे. तेव्हा श्वेता रागाने म्हणते की कानाखाली जाळ काढे ना आता तुझ्या, प्रेम असं ओरबाडून मिळत नसतं कधी, तू खूप मोठी चूक करते आहेस.
त्या निष्पाप माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, खरं बोला नाहीतर ढोलकीसारखी बडवेन आता. तेव्हा सुमन रडत म्हणते की मी खरंच बोलते आहे, मन्या खरंच दोषी आहे. आता यानंतर आपण पाहतो की तेजा आणि प्रेरणा पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. आता तेजा इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की सर आमचं ऐका, आम्ही मनोजला ओळखतो, तो असं काही करूच शकत नाही. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही आरोपीचा कोण? तेव्हा प्रेरणा म्हणते की साहेब वल्लरी आमच्याबरोबर राहते PGमध्ये आणि तिकडे मनोज भाऊजी येतात ना वल्लरीला भेटायला, आम्ही ओळखतो त्यांना. आणि शेवटी बाईच्या जातीला पुरुषांची नजर समजते, मनोज भाऊजी खूप साधे आहेत. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुमच्या सर्टिफिकेटने काही फरक पडणार नाही. यावर तेजा म्हणते की साहेब आम्ही एवढंच म्हणतो आहे की मनोजचं वल्लरीवर खूप प्रेम आहे, तिला शिकता यावं म्हणून त्याने तिला इथं मुंबईला पाठवलं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब रागाने म्हणतात की मग त्याचा आणि बळजबरीचा काय संबंध? तेजा म्हणते की पण माणूस कळतो ना. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो एवढी वर्ष पोलीस खात्यामध्ये आहे मी, अशा वरवरच्या गोष्टींमध्ये माणूस कळत नाही. तेव्हा प्रेरणा म्हणते की साहेब पण वल्लरीला शिकता यावं म्हणून किती मेहनत घेतात ते बिचारे, पाहतोय आम्ही हे सगळं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, समजत नाही आहे का तुम्हाला? आणि हे बघा तुम्ही माझा खूप वेळ वाया घालवत आहे आणि तुम्ही म्हणताय ते खरंही असेल, पण यावरून तो वाईट प्रवृत्तीचा आहे हे कसं प्रूव्ह करणार आहात तुम्ही? भोळ्या चेहऱ्याचे सराईत गुन्हेगार रोज पाहतो आम्ही, बाई दिसली ना बुद्धी भ्रष्ट होते यांची. तेव्हा वल्लरी चिडून म्हणते की हो काय बोलताय तुम्ही, बायको आहे मी त्यांची, मी ओळखते त्यांना, ते नाही आहे तसे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा आता FIR झाला आहे आणि गुन्हा गंभीर आहे, तुम्हाला त्याची सोडवणूक करायची असेल तर कोर्टात जा, मी काही त्यांना सोडणार नाही. आणि ते हवालदारांना सांगतात की हवालदार आतमध्ये टाका त्यांना. तेव्हा वल्लरी रडत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करायला लागते, पण हवालदार मनोजला तिथून घेऊन जातात. आता तेजा आणि प्रेरणा वल्लरीला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. तेजा वल्लरीला म्हणते की वल्लरी आता इथे थांबून काहीही फायदा नाही आहे. मग मनोज रडत मोठ्याने ओरडून म्हणत असतो की वल्लरी मी खरंच काही नाही केलं. तेजा वल्लरीला म्हणते की वल्लरी आपण बाहेर जाऊया आणि बघूया काहीतरी. आता प्रेरणासुद्धा म्हणते की वल्लरी तेजाबरोबर बोलते आहे, आपण इथे थांबून काही होणार नाही, बाहेर गेलो तरच आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल, असं म्हणून त्या दोघी तिला जबरदस्तीने तिथून घेऊन जातात. आता मनोज खूपच रडत असतो आणि त्याच्याकडे बघून वल्लरीला खूप वाईट वाटत असतं आणि तीसुद्धा खूप रडत असते. आता यानंतर आपण पाहतो की सुमन वल्लरीसोबत बोलत असते आणि ती रडत म्हणत असते की ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवला त्यानेच घात केला. आता वल्लरी सुमनला म्हणते की सुमनताई मुलगी म्हणून मला तुमची अवस्था बघवत नाही हो, पण एक बायको म्हणून मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे, हे असं करूच शकत नाही. तेव्हा सुमन रडत म्हणते की मी खरंच सांगते आहे वल्लरी वहिनी, तुला माहिती आहे का तिकडे लग्नाला गेल्यानंतर मन्या मला म्हणाला की चल माझ्यासोबत, मला कळालंच नाही की तो कुठे घेऊन चालला आहे. मी त्याला विचारलं पण आपण कुठे जातो आहे, तर म्हणाला की तू फक्त चल, मग म्हणून मी त्याच्यासोबत गेले, माझा विश्वास होता ना त्याच्यावर म्हणून मी गेले, असं म्हणून ती खूप रडायला लागते. आणि पुढे सांगते की तो मला शांत जागी घेऊन गेला, मग मला कळतच नव्हतं की तो मला तिकडे कुठे घेऊन गेला आहे, असं म्हणून ती नक्की काय घडलं ते सांगायला लागते. आता वल्लरी हे सर्व ऐकून खूप रडायला लागते आणि खूप शॉकसुद्धा होते. तर बाहेर आपण पाहतो की सर्वजण टेन्शनमध्ये असतात. आता श्वेता म्हणते की असं कुठे प्रेम असतं का, ज्याच्यावर प्रेम आहे त्यांना मिळवण्यासाठी त्याच्यावर एवढे घाणेरडे आरोप करायचे. तेव्हा मिठू म्हणते की पण कशावरून हे आरोप खोटे असतील. तेव्हा प्रेरणा आश्चर्याने म्हणते की स्वामी मिठू अगं काय बोलते आहेस तू. तेव्हा श्वेता रागाने म्हणते की तू काय डोक्यावर पडले आहेस का गं मिठू. तेव्हा तेजा म्हणते की एक मिनिट तुम्ही शांत व्हा जरा, एवढा का रिॲक्ट होत आहे, तिने तिचं फक्त मत मांडलंय ना, पॉसिबिलिटी व्यक्त केली तिने, आपण मनोजला निर्दोष ठरवून मोकळे झालो आहे, पण कदाचित. यावर प्रेरणा म्हणते की मनोज भाऊजी तसे नाही आहेत, हे माहिती आहे आपल्याला. तेव्हा तेजा म्हणते की अगं तो तसा आहे असं मी म्हणतच नाही आहे, तो जेंटलमॅनच आहे, पण काही झालं तरी तो पुरुषच आहे ना, पुरुषांमधील जनावर कधी बाहेर येईल काही सांगता येत नाही. तेव्हा मिठू म्हणते की बरोबर, कारण बघ ना सुमनला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे हे कळल्यानंतर कदाचित. तेव्हा श्वेता रागाने म्हणते की वेडी झालीस का, ती पोरगी आल्यापासून बघतो आहे ना आपण, माहिती आहे ना आपल्याला. तेव्हा तेजा म्हणते की अगं ती तशीच आहे, त्याबद्दल मी काही म्हणतच नाही, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आजकाल कोणाचा भरोसा नाही देता येत, आपण बघतो ना रोजच्या बातम्या, घरातल्या नातेवाईकांवर सुद्धा विश्वास ठेवता येत नाही. तेव्हा मिठू म्हणते की बरोबर आहे तेजाचं, आपण हल्ली बघतो ना की कशी सिच्युएशन आहे, आपण कोणावरच विश्वास ठेवू नाही शकत. आणि तुम्ही त्या मनोजवर कसा काय विश्वास ठेवू शकता, असे किती दिवस ओळखता तुम्ही त्याला. तेव्हा तेजा म्हणते की एक्झॅक्टली. आता श्वेता रागाने म्हणते की तुम्हाला कळतंय
का तुम्ही काय बोलतात, वल्लरीवर प्रेम आहे त्याचं. मग तेजा म्हणते की अगं असेल मग प्रेम, मी कुठे नाही म्हटलं, मी पुरुषांबद्दल बोलते आहे. पुरुष हा पुरुष असतो आणि या जगात माझा कोणावरही विश्वास बसेल, पण पुरुषांवर मी विश्वासच ठेवणार नाही. मला सांगा, आता बाहेर आपण इकडे तिकडे फिरतो रस्त्यावर, बसमध्ये ट्रेनमध्ये येतात ना पुरुषांचे अनुभव, दिसतात ना त्यांच्या नजरा. तेव्हा श्वेता म्हणते की सगळे पुरुष एकसारखे नसतात. मग प्रेरणा म्हणते की हो, आणि मनोज भाऊजी सभ्य आहेत. तेव्हा मिठू म्हणते की मान्य आहे, पण वल्लरी तिकडे राहत नाही आणि सुमनला त्यांच्यामध्ये इंटरेस्ट आहे हे कळल्यानंतर कदाचित त्यांचं मन बदलू शकतं. आता श्वेता रागाने म्हणते की काय बोलताय तुम्ही. तेजात श्वेतावर वैतागत म्हणते की तुझा काय विषय आहे गं. तेव्हा प्रेरणा म्हणते की अगं आपण थोडे का होईना ओळखतो ना मनोज भाऊजींना, तसे नाही आहेत ते, आणि तू डायरेक्टली त्यांना क्रिमिनल ठरवून मोकळी झाली आहेस. तेव्हा तेजा वैतागून म्हणते की तुम्हाला माझं म्हणणंच समजत नाही आहे. मी म्हणतच नाही आहे की मनोज बाकीच्या पुरुषांसारखा आहे, तो नसेल बाकीच्या पुरुषांसारखा, पण तो पुरुषच आहे ना, तो करू शकतो असं काहीतरी. तेव्हा श्वेता म्हणते की उगाच वाद घालायचं म्हणून घालते आहेस तू. आता कितीतरी वेळ बातम्या पाहतो ना आपण, बायकांनी पुरुषांना खोट्या केसेसमध्ये अडकवलं आहे कायद्याचा गैरफायदा घेऊन. हे तसंच आहे, तुम्हाला कळत नाही आहे का. तेव्हा मिठू वैतागून म्हणते की आपण इथे वादच घालणार आहोत का. हे बघ, आपल्याला सुमनबद्दल जे काही माहिती आहे ना ते आपण आता तरी वल्लरीला जाऊन सांगूया. तेजा म्हणते की मी तर हे आधीच बोलले होते. यानंतर आपण पाहतो की त्या आतमध्ये येतात तर सुमन वल्लरीला अजूनही तो प्रसंग सांगत असते. आता हे सगळं ऐकून वल्लरी मोठ्याने ओरडते की बस बस झालं सुमनताई, लाज नाही का वाटत तुम्हाला यांच्यासारख्या देव माणसावर असले घाणेरडे आरोप करायला. सुमन रडत म्हणते की खोटं बोलून मला काय मिळणार आहे तूच सांग, मी स्वतःबद्दल असं का सांगेल. श्वेता हे सर्व ऐकून रागाने सुमनजवळ जाते आणि तिचा घट्ट हात पकडून म्हणते की खरं बोल, खोटं बोलू नकोस. तेव्हा श्वेताला असं रागात बघून सगळेच खूप घाबरतात. आता श्वेता म्हणते की मी तुला शेवटचं सांगते आहे, आता तरी खरं बोल, वल्लरीच्या समोर खरं बोल. तू आलेल्या दिवसापासून बघतो आहे आम्ही तुला. पहिल्याच दिवशी मनोज भाऊजींच्या उष्ट्या कपातून चहा पिलीस तू. तेव्हा वल्लरी खूप शॉक होऊन बघायला लागते. आता तेजा म्हणते की वल्लरी आणि मनोज जेव्हा देवळामध्ये गेले होते तेव्हा त्यांना दर्शन घेता येऊ नये म्हणून गडबड तूच केली होतीस ना. पुजारी जेव्हा आशीर्वाद देत होते तेव्हा तोंड शिवलं होतं का तुझं. तेव्हा सांगता नाही आलं की मी मनोजची बायको नाही आहे. मिठू म्हणते की बोल ना, त्या दिवशी लग्नाला जाताना इस्त्री केलेली वल्लरीची साडी तूच जाळलीस ना, कारण त्या दोघांना एकत्र जाता येऊ नये म्हणूनच केलंस ना तू. प्रेरणा म्हणते की हे बघ सुमन, आमची वल्लरी आहे ना ती साधी आहे, तिला असले छक्के पंजे समजत नाहीत, पण आम्हाला तुझी नजर चांगलीच कळली आहे. तेव्हा श्वेता रागाने म्हणते की मनोजची नाही, तुझी नजर वाकडी होती. प्रेरणा म्हणते की खरं आहे, जळतेच ना तू, वल्लरी आणि मनोज भाऊजींचं एकमेकांवर खूप प्रेम आहे म्हणून. आता वल्लरी हे सगळं ऐकून खूप शॉक होते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.